अहिल्यानगरमध्ये नुकतीच महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा पार पडली। या कुस्ती दरम्यान गोंधळ राडा पाहायला मिळाला। याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातल्या महाराष्ट्र केसरी हिंद केसरी पैलवानांना नेमकं काय वाटतं, त्यांचं मत काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत झालेला प्रकार आहे तो योग्य आहे, निंदनीय आहे आणि कारवाई झालेली काय वाटते त्याबद्दल? कारवाई जी केली पैलवानांच्यावरती ती योग्य नाही आहे, कारण की 3 वर्ष कारवाई जर केली तर 3 वर्षात त्यांचा परफॉर्मन्स राहत नाही। परत त्यांचं एवढं केलेलं 15-20 वर्षाचं कष्ट ते आता वाया जाईल। त्यामुळे त्यांच्यावरती जी केलेली कारवाई आहे ती कारवाई कुठंतरी त्यांच्याकडून लेखी स्वरूपात काहीतरी लिहून घेऊन परत माझ्याकडनं अशी चूक होणार नाही किंवा मी पंचांनाही करणार नाही असं हे करून काहीतरी ती कारवाई मागे घ्यावी। राक्षसी जी आक्रमक वृत्ती जर तुम्ही बघितली पैलवान म्हणून त्याकडे तुम्ही नेमकं कसं बघता? नाही, साहजिकच आहे, त्याच्यावरती अन्याय झालाय। कुठलाही खेळाडू असला त्याच्यावर अन्याय झाला तर तो चिडणारच, कारण की भरपूर कष्ट करावं लागते आणि कष्ट करत असताना वर्षभर ह्या स्पर्धेची वाट बघावं लागते आणि ही स्पर्धा येणार यासाठी म्हणजे पैलवान कधी सण वार किंवा घरचा कार्यक्रम हे सुद्धा बघत नाही, फक्त डोक्यात एकच असते कष्ट करणे, खुराक खाणे आणि ही स्पर्धेचं टार्गेट। पंचांनी जो काल निर्णय घेतला त्याकडे कशा पद्धतीने बघताय? पंचांचा निर्णय हा 100% चुकीचा आहे। पंचांचा जो निर्णय आहे हा 100% चुकीचा आहे की जो पृथ्वीराजनं डाव मारला त्या डावासाठी 4 पॉईंट देणे तिथं पंचांचं काम होतं, पण तिथं कुस्तीच संपवली पंचांनी, हेच तिथं त्यांचं चुकलंय। काल जो कुस्तीगीर मल्लांनी केलेला प्रकार आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि कुस्ती पेशाला गालबोट लावणार आणि काळीमा फासणार आहे। कारण पंच हा एक न्याय देवता आणि परमेश्वर म्हणून त्याकडे पाहिलं जातं, त्याला अधिकार दिलेले असतात। भले इतरांच्या दृष्टीनं जरी चुकीचं असेल, त्यांना काय दिसलं, त्यांना काय वाटलं, कारण आपण त्यांना नेमलेलंच असतंय आणि अंगावर जाणं म्हणजे कायदा हातात घेणं हे पूर्ण चुकीचं आहे। हल्लीच्या नवीन टेक्नॉलॉजीमुळं जर तुम्हाला एखादा निर्णय मान्य नसेल तर तुम्ही अपील करायला पाहिजे। अपील केल्यानंतर तो वेळ दिला जातो, त्याच्यामध्ये स्क्रीनवर पाहिलं जातं आणि त्या आखाड्याची एक तांत्रिक कमिटी असते, 4-5 लोकांची असते, काही त्याला थर्ड अंपायर पण म्हणतात। त्यांनी तो निर्णय देईपर्यंत त्यांनी वाट बघायला पाहिजे होती, परंतु अशा पद्धतीनं एखाद्या पंचाच्या गळपट्टी धरणं आणि लात मारणं हे पूर्ण चुकीचं आहे आणि त्यांनी जो आता निर्णय घेतलेला आहे, रामदास तडस अध्यक्ष आहेत त्या संघटनेचे, अगदी योग्य निर्णय आहे आणि कुठंतरी शिस्त लागावी म्हणून तो निर्णय योग्य आहे। अशा प्रकारे एखाद्या वेळेस जर पंच याच्याकडे रिव्ह्यू मागितला आणि तो घेतला गेला नाही, रिव्ह्यू ॲक्सेप्ट केला गेला, पंच चुकीचा आहे असं म्हणू शकतो किंवा त्यावेळेला खेळाडूंनी काय करणं अपेक्षित आहे? नाही, त्यांनी अपील करणं आणि वाट पाहणं हेच त्यांच्याकडे असते आणि मग जर आपण पंचावर संयोजकांना आक्षेप घ्यायचा, मग तुम्ही त्यांना नेमलेलं आहे, न्यायदेवतेवरती तुम्ही आक्षेप घेताय, हे कुठंतरी अंतिम त्या ठिकाणी असते। पंचांचा निर्णय अंतिम हे सगळ्या स्पर्धेमध्ये अलिखित आणि ठरलेला, त्याला अपील करू शकत नाही असं माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणतो। काल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 अहिल्यानगर येथे पार पडली। त्यामध्ये 2 लढती अशा झाल्या की लोकांच्या अशा भावना आहेत की त्या कुस्त्या अनिर्णित झालेल्या आहेत किंवा निकाल व्यवस्थित दिलेला नाही पंचांनी, अशा पद्धतीनं लोकांच्या भावना आहेत। तर माझं एकच मत असं आहे, आम्ही खेळाडू आहे, खेळामध्ये हे निर्णय होऊ शकते, पार्शिलिटी होऊ शकते किंवा कोण जाणून बुजून करू शकतो किंवा कोण चुकीनं सुद्धा असा निर्णय होऊ शकतो। त्याच्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत की एखादा पंचाचा निर्णय चुकलेला असेल तर त्या ठिकाणी मॅट चेअरमन असतो, 3 पंच असतात, तिघांचं मत घेऊन तो निर्णय दिला जातो एक, आणि त्याच्यातून जर आपलं काही समाधान नसेल तर आता नवीन व्हिडिओ शूटिंग तिथं चालू असतं प्रत्येक ठिकाणी, तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते तपासलं जातं स्लो मोशनमध्ये आणि त्याचा निर्णय दिला जातो। तर ते व्हायला पाहिजे होतं। ज्यावेळी एखादा पैलवान आपली तक्रार नोंदवतो पंचाकडे की मला हा निर्णय अमान्य आहे, तर त्यावेळी
पंचाने सुद्धा त्याची दखल घेतली पाहिजे त्याच्या तक्रारीची आणि त्या निर्णयाची खातरजमा करून निर्णय द्यायला पाहिजेत. तर काल त्या पद्धतीनं बहुतेक झालेलं नाही आहे असं बऱ्याच जणांचं मत आहे. आणि दुसरी शेवटची फायनलची कुस्ती जी आहे ती निर्विवाद झालेली आहे, त्याबद्दल काय प्रश्नच नाही आहे. तर त्याबद्दल मग जी राक्षे आणि पृथ्वीराजची कुस्ती झाली त्याबद्दल लोकांच्या शंका आहेत. तर त्या ठिकाणी जे काय दंगा झाला किंवा पैलवानच्यावर कारवाई झाली हे होऊ नये ह्यासाठी पैलवानांनी सुद्धा जो खरोखर खेळाडू आहे त्यांनी सुद्धा आत्मचिंतन करणं गरजेचं आहे की आपल्यावर अन्याय झाला तरी तो सहन करण्याची शक्ती किंवा ती पचवण्याची ताकद आपल्यात पाहिजे. अन्याय झाला म्हणून तुम्ही जर पंच असेल किंवा आणि कोण असतील त्यांच्यावर तुम्ही जर हात उगारला तर आपली तिथं बदनामी होते. ते न होता तुम्ही रीतसर तक्रार नोंदवून जर तुमची दखल घेतली नाही तर तुम्हाला तिथं परत चान्स होता की तुम्ही तुमची 4 लोकं घेऊन किंवा तुम्ही स्वतः त्या मॅटवर बसलं पाहिजेत. आणि जोपर्यंत मला दाद मिळत नाही तोपर्यंत मी मॅट सोडणार नाही असं म्हणायला पाहिजे होतं. पण ते झालेलं दिसत नाही आहे. परंतु जे प्रकार नंतर घडला तो चुकीचा झालेला आहे. तर ही दखल घ्या तुम्ही की इथून पुढं अशा पद्धतीचे जर प्रकार व्हायला आले तर या कुस्ती स्पर्धा भविष्यात बंद पडतील. कुठलेही पंच कुस्ती स्पर्धेमध्ये रेफरीचं काम करण्यासाठी तयार होणार नाहीत. त्यामुळं कुस्तीगीरांनी दखल घ्यावी की अन्याय झाला तरी सहन करा, दाद मागा, तुम्हाला न्याय मिळेल. परंतु हत्यार उपसून अंगावर जाणे किंवा हात उगारणे हे चुकीचं आहे. तुमच्या आयुष्याची बर्बादी होते. त्यामुळं काल त्या कुस्तीगीर परिषदेने जो काय संघाने निर्णय घेतला की बाबा ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि 2 का 3 वर्ष त्यांनी बंदी घातली त्यामुळं आपलं नुकसान झालेलं आहे. एवढे चांगले लेवल तुम्ही डबल महाराष्ट्र केसरी आहे आणि त्यामुळं तुमच्यावर अशी कारवाई करणे किंवा आमचा गायकवाड असेल त्यांच्यावर महेंद्रवर अशी कारवाई ही चुकीची आहे मला वाटते. तरी होऊ नये ह्याच्यातून काय तर मार्ग काढावा. झाले असेल चूक एखाद्या वेळी परंतु कुस्तीगीर संघानं त्याचा विचार करून त्याच्यावरची बंदी उठवावी एक खेळाडू म्हणून मला वाटते. धन्यवाद.